नसरापूर प्रकरणामध्ये माननीय न्यायालयानं आरोपीनं जो गुन्हा केला आहे तो गुन्हा आरोपीनं मान्य पण केलेला आहे आणि माननीय न्यायालयानं हे म्हटलं आहे की हा गुन्हा अत्यंत अमानवीय असा आहे. यापूर्वी पण आरोपी 2 गुन्ह्यामध्ये अडकलेला होता आणि तिथं पण त्यांनी अशा पद्धतीचे प्रकार त्यांनी केलेले होते आणि रेअरेस्ट ऑफ द रेअर अशा प्रकारचा हा गुन्हा आहे असं पण माननीय न्यायालयानं म्हटलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या त्वरेनं सरकारनं पावलं उचलली, पोलिसांनी संपूर्णपणे आपलं काम केलं, त्यासोबतच न्यायव्यवस्थेनं अवघ्या 1 महिन्यामध्ये निकालाच्या दिशेनं जाण्याचा हा जो संपूर्ण प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असा आहे. न्यायव्यवस्था, सरकार, पोलीस, त्यासोबतच महिला बालकल्याण समिती आणि अन्य सगळ्या व्यवस्था यांनी जर मिळून जर काम केलं तर ते काम किती चांगलं होऊ शकतं असं सुद्धा आजच्या या संपूर्ण निर्णयावरनं किंवा आता जे कोर्टामध्ये ही केस चालू आहे याच्यावरनं दिसतं आहे. मला असं पण वाटतं आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड या तत्वाची जाणीव ठेवून अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण या निकालाच्या जवळ जातो आहे आणि ही खूप आश्वासक गोष्ट आहे. कित्येक वेळेला लोकांना असं वाटतं की न्याय जर उशिरा मिळाला तर असं वाटतं की न्याय मिळाला नाही आहे, इतका उशीर झाला आहे की त्याचा काही उपयोग पण नाही. आणि अशा वेळेला लोकांच्या भावना समजून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. माननीय कोर्टानं या सगळ्या भावना समजून घेतल्या आहेत आणि विक्रमी वेळामध्ये आता या निकालाच्या दिशेने आपण जातो आहोत, हे पण खूप महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाच्या ज्या टिप्पणी आहेत, माननीय न्यायालयानं जे अत्यंत संवेदनशीलतेनं आपले जे विचार मध्ये व्यक्त केलेले आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. आणि मला असं पण वाटतं आहे की त्यामुळे ही एक भावना जरूर आलेली आहे की न्याय मिळणंच केवळ पुरेसं नाही आहे, तर तो न्याय वेळेत मिळतो हा विश्वास जो आज लोकांच्या मनामध्ये येईल तोही खूप महत्त्वाचा आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये असं जाणवतं आहे की जो गुन्हेगार आहे त्याच्यावर 4 गुन्हे आत्ता 4 गुन्ह्यामध्ये त्याला दोषी मानलेलं आहे. त्यातले जर आपण बघितलं तर 2 गुन्हे जे आहेत हे 4ही गुन्हे अत्यंत सिरियस आहेत. त्यातले 2 गुन्हे हे त्याची शिक्षा जी आहे त्याची शिक्षा ही कमीत कमी जन्मठेप आहे आणि 2 गुन्ह्यांची जी शिक्षा आहे ती फाशीची शिक्षा आहे. न्यायालयानं अजून निकाल द्यायचा आहे, पण ज्या पद्धतीनं हे 4 गुन्हे त्यांच्यावर सिद्ध झालेले आहेत, त्या आरोपीवर सिद्ध झालेले आहेत, त्यावरनं असं वाटतं की न्यायालय अत्यंत कठोरात कठोर अशी शिक्षा येणाऱ्या काळामध्ये आरोपीला देऊ शकेल. मी ज्या वेगानं संपूर्ण व्यवस्थांनी, सरकारनी, विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जी संवेदनशीलता दाखवली आहे, पोलिसांनी काम केले आहे आणि यासोबतच अन्य व्यवस्थांनी जे काम केले यांचं मी कौतुक करते. आणि अशाच पद्धतीने जो विश्वास लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झाला आहे हा विश्वास आपण कायम ठेवला पाहिजे अशी अपेक्षा पण व्यक्त करते. या संपूर्ण विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं खूप लक्ष होतं आणि जेव्हा ही घटना घडली, अत्यंत दुर्दैवी घटना होती. या घटनेचं त्वरित आम्ही सुमोटो कॉग्निझन्स घेतला होता आणि आम्ही सरकारला, पोलिसांना अनेक सूचना केल्या होत्या. त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की फास्टर ट्रायल्स ह्याचे झाल्या पाहिजे, त्यासोबतच स्ट्रॉंगर सर्व्हिलन्स पण झालं पाहिजे आणि त्या गुन्हेगाराला पॅरोल मिळता कामा नये. अशा अनेक गोष्टी आणि अनेक सूचना आम्ही सरकारला आणि पोलिसांना केल्या होत्या. या सगळ्या सूचनांचं पालन जवळपास पूर्णपणे झालेलं आहे. त्यामुळे मला असंही वाटतं की जर व्यवस्थाने एकत्रित येऊन जर काम केलं तर ते काम हे परिणामकारक होऊ शकतं आणि गुन्हेगाराला वचक बसण्याकरता सुद्धा याची मोठी मदत होऊ शकते. आजच्या ह्या संपूर्ण न्यायालयाच्या या कामकाजामुळं मला हेही वाटतं आहे की ज्या पद्धतीनं त्वरेनं हा निर्णय होतो आहे, आता गुन्हेगारांना याच्यामुळे खूप वचक पण बसणार आहे. कारण कित्येक वेळा गुन्हेगारांची अशी मानसिकता असते की माझं काय बिघडणार आहे, वर्षानुवर्ष खटला चालत राहतो. पण ह्या समजुतीला पूर्णपणे छेद दिला गेला आहे आणि आता
गुन्हेगारांना पण हे वाटणार आहे की जर अशा पद्धतीनं चुकीचा तो वागला तर न्यायालय त्याला कठोरात कठोर शिक्षा पण देतो. अशा प्रकारचे अनेक संदेश मला या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसत आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आता वाट बघतोच आहोत सोमवारी की निकाल काय येतो आहे. मला अपेक्षा आहे की अत्यंत कठोरात कठोर असा निकाल हा माननीय न्यायालयाकडनं येईल. काही खरं तर विक्रमी वेळेमध्ये कोर्टाने असेल किंवा सगळ्या यंत्रणांनी हे प्रकरण संपवलं, अशाच पद्धतीची गरज इतर प्रकरणांमध्ये देखील आहे का? कारण आपल्याकडे उदाहरणं इतर प्रकरणांची अशी आहेत की वर्षानुवर्ष प्रकरणं तशीच प्रलंबित राहतात, न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे माणसांची न्यायाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती बदलून जाते. नक्कीच. म्हणूनच मी असं म्हटलं की हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल अतिशय व्यवस्थांवरचा विश्वास वाढणारं असं हे एक्झाम्पल आहे. पण केवळ हे एकच होता कामा नये. अशा सगळ्या संवेदनशील प्रकरणामध्ये असाच त्वरेनं न्याय मिळणंसुद्धा अपेक्षित आहे. पण ज्या पद्धतीनं आता संपूर्णपणे पोलीस आणि न्यायव्यवस्थेनं हे प्रकरण चालवलं आहे हे नक्कीच लोकांच्या विश्वासाला पात्र असं आहे. यामध्ये आणखी त्यांनी पूर्वी नसरापूर प्रकरणातील जो आरोपी आहे त्याला पूर्वी पॅरोल मिळाला होता एका गुन्ह्यामध्ये. तर असा निष्काळजीपणा महिलांच्या बाबतीत घडलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत जो केला गेला तर त्या पोलीस यंत्रणांना किंवा ज्यांच्यामुळे पॅरोल मिळू शकला त्यांनाही कुठेतरी जबाबदार धरलं पाहिजे. या सगळ्या नक्कीच धरलं पाहिजे. जिथं जिथं महिलांच्या बाबतीमध्ये गुन्हे होतात आणि निष्काळजीपणामुळे आरोपी सुटतो किंवा शिक्षा मिळत नाही अशा सगळ्या प्रकरणांमध्ये दोषी व्यक्तींवर जे व्यवस्थांमधले दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी. आणि मी एक गोष्ट ही पण म्हणेल की तुम्ही आता पॅरलबद्दल बोललात, पण स्वतः राष्ट्रीय महिला आयोगानं फार आग्रहानं सांगितलं आहे की या प्रकरणातच नव्हे तर अशा अनेक प्रकरणांच्यामध्ये जिथं गंभीर गुन्हा घडला आहे, विशेषतः छोट्या मुलींचा महिलांबद्दलचा गुन्हा घडला आहे, अशा ठिकाणी त्या आरोपीला पॅरोल देता कामाच नये. आणि त्याची याच्यापूर्वीसुद्धा पोलिसांच्याकडनं त्याची चौकशी पण नीट होणं अत्यंत गरजेचं आहे असं आयोगाचं फार आग्रहाचं म्हणणं आहे. जेणेकरून त्याला काम मिळताना तो जेव्हा सार्वजनिक ठिकाणी किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी वावरतो आहे त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या महिला सुरक्षित राहू शकते. मॅम, यात राम रहीम आणि बाबा आसाराम बापू वगैरे यांचे पण सगळ्यांची लिस्ट आहे का? कारण ते पण वारंवार पेरोलवर बाहेरच असतात. आणि याने त्याच्यात म्हणजे हाय प्रोफाईल केस आणि सर्वसामान्य केस, ज्याच्या आरोपी हाय प्रोफाईल असतो त्याला वेगळा न्याय मिळताना पाहायला मिळतो. समाजमानामध्ये याच्या वेगवेगळ्या भावना उमटत असतात. मात्र एकीकडे हे पाहिलं तर या केसमध्ये निकाल आला, मात्र राम रहीमच्या बाबतीमध्ये वारंवार त्याला पेरोल मिळताना पाहायला मिळतो. आज पण बाहेरच. मला असं वाटतं की जिथं महिलांच्या बाबतीमध्ये गुन्हे होत आहेत आणि जिथं महिलांना त्रास आहे, त्यांच्यासोबत अत्याचार आहे, तिथं असा कोणताही फरक होता कामा नये. गुन्हा घडला आहे, त्रास झाला आहे, चुकीचे वागले आहात, त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला व्यवस्थेनं व्यवस्थितपणे नीटपणे त्यांनी त्याला पुढे आणलं पाहिजे. त्या प्रकरणाला कोर्टापर्यंत नेलं पाहिजे. त्यामुळे असा फरक कुठेही होता कामा नये. पण मी एक गोष्ट हे सारखं प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की अनेक महिलांसोबत पुढे काही महिला आल्या, परंतु त्यानंतर पुढे काय की महिला आयोगानं स्टेटस मागितलेलं का, स्टेटस रिपोर्ट मागितलेलं का तिथल्या अधीक्षकांना विचारून. या सगळ्या प्रकरणामध्ये जसं मी आत्ता सांगितलं, ह्या प्रकरणामध्ये पण आम्ही सुमोटो कॉग्निझन्स घेतला होता. आम्ही पोलिसांच्या संपर्कात होतो. तसं खरातच्या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांना आम्ही विचारणा करतो आहोत. मला स्वतःला असं वाटतं आहे की हे प्रकरण इतकं मोठं आहे, ह्याच्यामध्ये अनेक महिलांवर अत्याचार झालेले आहेत आणि गंभीर प्रकरण आहे. या संपूर्ण विषयामध्ये पोलिसांना आपण काम करण्याकरता वेळ दिला पाहिजे. पोलिसांचा तपास चालू आहे, तो प्रगतीपथावर आहे, मी एवढंच म्हणेन. पण आपण त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे. येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच पोलीस या संपूर्ण विषयामधलं आपलं आरोपपत्र दाखल करतील असंही वाटतं आहे. मॅम, आजचा केस म्हणा किंवा अदरवाईज दुसरे केसेस म्हणा, जेव्हाही रेप केस येतं आणि स्ट्रिक्टेस्ट पनिशमेंट येतं, रेअरेस्ट ऑफ रेअर केस येतं, तेव्हा डेथ पेनल्टी हा डिबेटचा मुद्दा असतो. तुम्ही कशा प्रकारे डेथ पेनल्टीला बघता? कारण की अजूनपर्यंत स्ट्रिक्टेस्ट पनिशमेंट देण्यात आलं आहे, मात्र कुठे मेसेज पोहोचला आहे, रेप्स तर तसेच वाढत गेले. डेथ पेनल्टी हा परत डिबेटचा मुद्दा बाहेर येतो. तुम्ही कसं बघता याला? आणि स्ट्रिक्टेस्ट पनिशमेंट जेव्हा सांगतात, इज इट ऑल अबाउट डेथ पेनल्टी? जेव्हा एका कोवळ्या कळीनं जग पण बघितलेलं नाहीये, तिचे आई वडील त्या मुलीला घेऊन आनंदामध्ये पुढची स्वप्न बघतायत आणि अशी कोवळी कळी खुडली जाते, तिला मारलं जातं, अशा विषयांमध्ये दुसरा कोणता मुद्दाच येऊ शकत नाही.
तिथं डेथ पेनल्टी मिळाली पाहिजे. अर्थात मी हे पण म्हणेन की केवळ फक्त भावनेनं आपण म्हणता कामा नये, तर प्रत्यक्षामध्ये पुरावे, प्रत्यक्षामध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये हे सगळं झालं पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण ही पण गोष्ट आहे की जर कठोरात कठोर जर शिक्षा नाही झाली तर मात्र अशा पद्धतीने मुलींना त्रास दिलं सुरूच राहीन. त्यामुळे संदेश तर गेला पाहिजे, केवळ संदेश नाही, तुम्ही चुकीचे वागलात तुम्हाला शिक्षा आहे, ही भीती त्या प्रत्येक आरोपीच्या मनामध्ये बसली पाहिजे. राज्यानं फास्ट ट्रॅकवर हे संपूर्ण निकाली प्रकरण काढत आहे. मात्र मुद्दा येतोय की हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा, कारण तिथे केसेस अनेक प्रलंबित असतात. ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सरकारनं, पोलीस यंत्रणेनं आणि न्याय व्यवस्थेनं हा अजेंड्यावर घेतला होता विषय, तसाच पुढे पण घ्यायला पाहिजे का? आणि सरकारनं उच्च न्यायालयाची आणि सर्वोच्च न्यायालयाची तयारी आतापासूनच पोलिसांनी पण करायला पाहिजे का? बिलकुल. मला असं वाटतं की आता ज्या दिशेनं हा तपास आणि निर्णय जातो आहे ह्याला बघता मी आधी म्हटलं आहे की सगळ्या व्यवस्थांनी एकत्रित मिळून काम केलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम दिसतो आहे की त्या आरोपीला शिक्षा होऊ शकेल. मला हे पण वाटतं आहे की चुकून जर, पण आता ह्याच्यावर फार काही आपण बोलावं असं नाही आहे, कारण अजून शिक्षा जाहीर व्हायची आहे. पण शिक्षा अतिशय कठोर अशी शिक्षा झाली आणि त्याच्या विरोधामध्ये जर कोणी पुढच्या कोर्टात जर जाणार असेल तर त्याची तयारी आत्ताच दक्षतेनं सरकारने केली पाहिजे आणि समन्वयानं केली पाहिजे, जेणेकरून पुढं सुद्धा आरोपीला कुठंही तो मोकळा राहील, त्याला कठोर शिक्षा होणार नाही, असं होणार नाही, याची दक्षता आत्तापासून घेतली पाहिजे. आणि ते एक होतं की मृत्यूदंडाची शिक्षा असं आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत कन्फर्म करून घ्यावी लागते. तर त्या प्रकरणात म्हणजे जर अशा प्रकारची कठोर शिक्षा झाली, फाशीची शिक्षा झाली, तरी सुद्धा बाय लॉ उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, पुन्हा राष्ट्रपती, राज्यपालांकडे असलेले अधिकार माफीचे, हे सगळे एक्सरसाइज करण्याचा अधिकार आरोपीला मिळतो. तर त्यामुळे या प्रकरणामध्ये हाच स्पीड मेंटेन ठेवण्यासाठी आणखीन काय काय करण्याची गरज आहे स्पेशली असतं? नाही, बघा, आपल्याकडची जी न्याय व्यवस्था आहे ही अतिशय संतुलित न्याय व्यवस्था आहे आणि तिच्यामध्ये, तिच्या फ्रेममध्ये जे सांगितलं आहे ते आपल्याला सगळं करावं लागेल. पण ही पण गोष्ट नक्की आहे की न्याय मिळतो आणि न्याय जो मिळतो आहे त्याच्यामुळं पुढं आरोपी धजावत नाही, अशा पण आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. हा न्याय मिळण्याकरता आपल्याला थोडीशी वाट बघण्याची गरज आहे. मात्र या चौकटीमधनंच, जी संविधानाची आपली चौकट आहे त्याच्यामधनंच आपण पुढं गेलं पाहिजे आणि अल्टिमेटली ती जर शिक्षा कायम राहिली, ती राहणारच आहे कायम, हा आपला विश्वास आहे. तर उलट आहे की अनेक दिवसपर्यंत त्याच्या डोक्यावर ती टांगती तलवार राहते की त्याला या शिक्षेला सामोरं जायचंच आहे. त्यामुळे कठोर शिक्षा झाली पाहिजे, ती होईल सुद्धा, पण ती कायद्याच्या फ्रेममध्ये आपल्याला करून घ्यावी लागेल. एक वेगळी घटना दिसते लोहगडमध्ये. ज्या पद्धतीने एका नवीन जे जोडपं होणार होतं, लग्न होणार होतं, त्याला ढकलून दिलं, हत्या करण्यात आलेली आहे आणि तिथं दोषी जी आहे ती त्याची फियांसी आहे असं समोर दिसते. आयोगाचं काय ऑब्झर्वेशन आहे? या सगळ्या विषयामध्ये आम्ही सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. पोलीस तपास करत आहेत, 2-3 दिवस झालेले आहेत. मला असं वाटतं की पोलिसांना तपासाला अजून वेळ दिला पाहिजे, कारण अजून खूप गोष्टी पुढं येत आहेत, तर त्या आपण येण्याची वाट पण बघितली पाहिजे. पण पोलीस त्या विषयामध्ये व्यवस्थित काम करत आहेत. मॅम, मी आता ऍक्च्युली इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे बाहेर आलं आहे आजच, म्हणजे हे फ्रेश अपडेट याच्यात हे आहे की सिया जी होती, ज्या मुलाबरोबर पडणार होती, ती रेडी नव्हती आणि म्हणून त्याला जे आहे धक्का मारून त्याचं म्हणजे डेथ करण्यात आली, सो दॅट ह्या दोघं जे एक्स्ट्रा साईडचा जो अफेअर होता तो पुढे कंटिन्यू होतो. आणि म्हणजे आणि अशा खूप घटना आपण बघितल्या आहेत, अफेअर्स आणि अदरवाईज पण मॅरेज ज्या प्रकाराने कन्झ्युम होत नाही, या सगळ्या ओव्हरऑल तुम्ही काय बघता आणि तुम्ही कोणाला नोटिसेस पाठवल्यात का पोलिसला तिथे, तुम्हाला डिटेल्स येईल? या प्रकरणात जसं मी आत्ता म्हणते की पोलीस तपास करतायत, आम्ही त्याचा कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि काही दिवसांमध्ये आमच्यापर्यंत माहिती येईल. पण मला स्वतःला असंही वाटतं की खूप काही लगेचच आम्हाला सगळं पाठवा असा अट्टहास करण्याच्या ऐवजी पोलिसांना जर आपण व्यवस्थित तपास करू दिला, थोडंसं जर वाट बघितली तर बरं राहील असं पण वाटतं. आमचं त्या संपूर्ण कामकाजावर लक्ष आहे. राज्य सरकारने निर्णय घेतलाय लग्न पत्रिकेवर वय म्हणजे जन्मतारीख छापण्याचा.
हा उशिराने झालाय का किंवा राज्य सरकारचं तुम्ही कौतुक कराल का काय कसं आणि पाहताय? नॅशनल तो निर्णय घेण्यात यावा का, म्हणजे फक्त नाही, मी राज्य सरकारचं याकरता नक्कीच मी कौतुक करेन की त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मला असं वाटतं की माझा हा विषय पण नाही आहे की त्यांनी लवकर घेतलं किंवा उशिरा घेतलं यावर काही टिप्पणी करावं, पण त्यांनी निर्णय घेतला ही एक चांगली गोष्ट आहे. आणि याच्यामुळं बालविवाह जे होतात ते बालविवाह थांबायला एक मोठी मदत पण होणार आहे. आणि अर्थातच जर बालविवाह थांबले गेले तर मुलींचं पुढचं आयुष्य हे सुकर होतं, उत्तम शिक्षण पण मिळू शकतं, आपल्या पायावर उभं राहू शकतात, स्वतःचा निर्णय त्या स्वतः घेण्याकरता त्या सक्षम पण होतात. या दृष्टिकोनातून याचे दूरगामी परिणाम आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा निर्णय चांगला ताई, आहे. अलीकडच्या काळामध्ये जे वेगवेगळे शो होते त्याच्यामध्ये व्हल्गर भाषा वापरणं किंवा वेगळ्या भाषा वापर, त्याच्यावरती तुम्ही बंधनं आणली, त्यांना नोटिसेस बजावल्या. मात्र महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अनेक राजकीय नेते आहेत की जे पत्रकार परिषदेमध्ये असो किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असो, सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत घाणेरडी भाषेचा वापर करतात. तर तुम्ही सेलिब्रिटीला सांगतात पण राजकीय नेत्यांना काही कधी हे करत नाही. मी याच्यात एकच गोष्ट सांगते की प्रत्येक माणसानं आपली भाषा, आपला जो संवाद आहे तो महिलेला सन्मान मिळेल याच पद्धतीनं त्यांनी शब्दांचा उपयोग केला पाहिजे. कमिशन याकरता नेहमीच खूप आग्रही आहे. आपण अधूनमधून बघितलं असेल की अनेक वेळेला कमिशननी या बाबतीमध्ये आमच्या अधिकृत हँडल्सवरनं आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली की अशा पद्धतीने लोकांनी बोलू नये. मी ही पण गोष्ट म्हणेल की खूप सिरियस मॅटर जेव्हा होतात किंवा दिसतात ज्याचा खूप दूरगामी परिणाम समाजावर वाईट पद्धतीने होतो आहे, आम्ही त्याचा कॉग्निझन्स घेतो आणि आम्ही त्या लोकांना बोलावतो, त्यांना आम्ही त्याबद्दल रागावतो, म्हणजे त्यांना सांगतो पण की हे ते चुकीचं करत आहेत, त्यांच्यावर काही आम्ही कारवाई पण करतो. पण दुसरी गोष्ट ही पण आहे की किती लोकांवर कारवाई करायची आणि किती लोकांना बोलवायचं हा सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही 2 कारवाई कराल, 4 कराल, 10 कराल, पण सातत्याने जर अशा घटना जर घडत राहिल्या तर ते आपल्या सगळ्यांच्या करताच खूप वाईट आहे. मी इतकंच म्हणेल की सगळ्या लोकांनी, म्हणजे केवळ पुरुषांनीच नाही, महिलांनी सुद्धा महिलांबद्दल बोलताना, एकमेकांच्याबद्दल बोलताना अतिशय सन्मानाने बोलण्याची खूप गरज आहे. आणि याकरता कमिशनचा नेहमी आग्रह असतो. यालाच जोडून एक प्रश्न, कारण नुकतेच महाराष्ट्रातीलच 2 खासदारांनी शिवीगाळ करताना त्या सर्व शिव्या दुर्दैवाने महिलांचा अपमान होईल अशाच स्वरूपाच्या शिव्या असतात. त्या टीव्ही समोर प्रेस कॉन्फरन्स मध्ये शिव्या देण्याचे प्रकार घडले. तर आयोगाने या बाबतीत त्यांना समज देण्याची, त्यांच्याकडून माफी नामे घेण्याची आवश्यकता नाहीये का? नक्कीच आहे. मी एकच सांगेल की कमिशन कारवाई करतच असतो, पण कमिशनचे हे कामं आणि अन्य कामं या सगळ्याचा ताळमेळ घालून किती लोकांवर कारवाई करायची आणि किती लोकांना समन काढायचं हाही एक प्रश्न पडतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की ते लोक चूक नाही आहेत. त्यांनी सगळ्यांनी, जनप्रतिनिधी असतील तर त्यांच्याकडे ते शहाणपण असलं पाहिजे की त्यांनी नीट बोललं पाहिजे, नीट वागलं पाहिजे. पण मी पुढे जाऊन मी हे पण सांगते आहे की कित्येक वेळेला अतिशय वाईट पद्धतीनं लोकांच्याकडनं, त्यात सगळेच येतात, महिलांच्यावरनं शिव्या किंवा असभ्य शब्दामध्ये बोलण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये असं चित्र आपल्याला दिसतं आहे. आणि याच्यावर आम्ही खूप गांभीर्यानं विचार करतो आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या विषयावर नक्कीच काही निर्णय घेऊ अशा परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. यात पण मॅक्झिमम शिव्या सगळ्यात विमेन साईडच्या मी तेच सांगितलं की अशा महिलांच्या बाबतीमध्ये हे घेऊन ज्या शिव्या दिल्या जातात त्याच्यावर आम्ही नक्कीच काही निर्णयाप्रती येऊ. कारण कित्येक वेळेला या शिव्या ज्या असतात या सहन न होणाऱ्या, अत्यंत अपमानकारक अशा या शिव्या असतात. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा काही निर्णय नक्कीच करावा लागणार आहे. मैम, हिंदी में आपसे जानना चाहेंगे आज का जो जजमेंट आया है आप उसको कैसे देखती हैं, और जिस तरह का ये रेयरेस्ट ऑफ रेयर केस कोर्ट ने बताया है, क्या डेथ पेनाल्टी आपकी ओर से लगता है कि ऐसे केसेस में देनी चाहिए? डिबेटेबल इशू है पर मस्ट है मैसेज देने के लिए, ये भी हम समझते हैं. नसरापुर की जो घटना घटी है ये बहुत ही अनफॉर्चुनेट घटना है और कोर्ट ने अभी आरोपियों को वो दोषी है ये मान लिया है. उसकी अभी सुनवाई चल रही है और आने वाले सोमवार के दिन हमें जो भी सज़ा है उसके बारे में बताया जाएगा. पर जिस संवेदनाओं के साथ कोर्ट ने इसकी सुनवाई करी है उस संवेदनाओं के साथ आज देश के सभी लोगों की आशाएं भी, जो गलत जो व्यक्ति है उसको सज़ा देने के लिए पल्लवित हो गई है. और
हमें ये लग रहा है कि बहुत ही कठिन से कठिन सज़ा अभी आरोपी को कोर्ट ज़रूर देगा। इस विषय में कोर्ट ने ये भी कहा है कि ये रेयरेस्ट ऑफ रेयर केस है, उसी के साथ साथ ये अमानवीय ऐसी केस है और इसके पहले भी आरोपी 2 ऐसे ही प्रकरणों में दोषी साबित हो चुका है। तो इसीलिए हमें ये लगता है कि उनके लिए बहुत ही बड़ी सज़ा सुनाई जाएगी। इस पूरे प्रकरण में ये भी दिख रहा है कि 4 घटनाओं में 4 विषयों में कोर्ट ने आरोपी को दोषी माना है, जिसमें से 2 घटनाएं जो है उसी में जो सज़ा है वो मिनिमम लाइफ इम्प्रिजनमेंट है और दूसरे में जो है वो डेथ पेनल्टी है। तो इसलिए हमें अपेक्षा है कि ये एक बड़ा निर्णय कोर्ट की तरफ से आ जाएगा। एक फक्त छोटा प्रश्न की पुरुषांविषयी शिव्या उद्देशून दिल्या गेल्या, म्हणजे संजय राऊत यांनी दिल्या होत्या, आज संजय दिना पाटील हे एक वेगळ्या पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा अशा स्वरूपाची भाषा वापरली, पुरुषांना उद्देशून भाषा वापरली, तरी सुद्धा ती भाषा ही महिलांच्या अनुषंगाने त्यात अपशब्द असतात। त्यामुळे या बाबतीमध्ये काही आयोगाने करावं का, कारण या भाषेचं समर्थनही केलं जात आहे नंतर संबंधित नेत्यांनी। मी तेच सांगते आहे की महिलांच्या बद्दल जे अपशब्द वापरले जातात ते सगळ्याच प्रकारचे आहेत, म्हणजे पुरुषांना देऊ किंवा महिलांना देऊ किंवा कुठेही देऊ, महिलांना मध्ये घेऊन जे अपशब्द वापरले जातात हे अत्यंत वाईट आहे आणि हे समाजाला उत्तम दिशा देणारं नाही आहे आणि कमिशनला सुद्धा ते मान्य नाही आहे। त्यामुळेच आम्ही असा विचार करतो आहे की या विषयावर कमिशनला महिलांना सन्मान देण्याकरता आणि अशा वाईट पद्धतीनं शिव्या न याव्यात याच्याकरता काही पावलं उचलावी लागतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।